अयोध्याचा सरयू घाट. दीपावलीमध्ये दीपोत्सवाच्या प्रकाशात अख्खी अयोध्या झगमगून गेली. पण तीच दीपावली झाल्यानंतर एक लाजिरवाणी गोष्ट सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होत आहे. ही दृश्य आहेत सरयू घाटाच्या किनाऱ्यावरची. तेथील आसपासच्या राहणाऱ्या लोकांनी दीपोत्सव झाल्यानंतर दिव्यामध्ये जे राहिलेलं तेल आहे, पणत्यांमध्ये जे राहिलेलं तेल आहे, ते तेल आपल्या घरी नेण्याचा प्रयत्न त्या लोकांनी केलेला आहे. म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे. एकीकडे आपण विश्वगुरूच्या दिशेने वाटचाल करत आहोत. आपण लोकांना एक दिशा दाखवत आहोत. पण आपलीच माणसं, आपलेच नागरिक तिथे अशा ठिकाणी अशी कृत्य करत आहेत, जेणेकरून भारताच्या संस्कृतीला तडा निर्माण होईल. अहो, आपल्याला हे पटतं का, की आपण आपल्याच संस्कृतीची अशी विटंबना करतो? दीपोत्सवामध्ये झगमगलेले दिवे आपण आपल्या फायद्यासाठी त्यातील उरलेलं तेल काढून घेऊन जातो आणि प्रत्येक वेळेला आपण दोष देतो तो सरकार आणि प्रशासनावर. अहो, सरकार आणि प्रशासन करून करून किती करणार? आता खरी गोष्ट आहे ती नागरिकाच्या सुसूज्ञतेची आणि नागरिकाच्या सुधारण्याची. जोपर्यंत नागरिक स्वतःमध्ये विचारांचा आणि चिंतनांचा दिवा लावत नाहीत, तोपर्यंत या गोष्टींचा बदल हा कमी होईल. आणि या गोष्टींचा बदल करणं हे सरकारच्या नाही तर नागरिकांच्या हातात आहे.